तुम्हाला हे माहिती आहे का, हिंडनबर्गने आणखीन एक रिपोर्ट दिलेला आहे सेबीच्या विरोधात आणि अदानी पोर्टच्या विरोधात. जे अदानी इंडस्ट्री आहे आणि सेबीचे जे चीफ आहे त्यांच्यावर आरोप लावलेले आहेत हिंडनबर्गने की त्यांनी मॉनिपुलेट करून त्यांचे जे स्टॉक आहे ते स्टॉकची किमती वाढवलेले आहेत. तर आता याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायची काय गरज नाही. तुम्हाला या संदर्भातचे व्हिडिओ युट्यूबवर भरपूर बघायला भेटतील. पण माझा मतलब फक्त याच्याशीच आहे की ह्या न्यूजचा उपयोग करून मी कसं प्रॉफिट मिळवेन आणि कशा पद्धतीने मी प्लॅन करणार आहे हे या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता ही न्यूज आलेली आहे म्हणजे 100% पुढचा आठवडा हा आपल्यासाठी व्हॉलॅटिलिटी निर्माण करणारा असणार आहे आणि थोडंसं मार्केट क्रॅश होताना सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतं. तर त्यामध्ये कशा पद्धतीने आपलं प्लॅनिंग असणार आहे, काय स्ट्रॅटेजी असणार आहे आणि त्या स्ट्रॅटेजीचा यूज करून आपण कशा पद्धतीने प्रॉफिट मिळवू शकतो. तर आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. पाठीमागे ज्या वेळेला हिंडनबर्गने हा रिपोर्ट दिलेला त्यावेळेला सुद्धा आपल्याला अदानीचे स्टॉक क्रॅश होताना बघायला मिळालेले होते. अदानीचे स्टॉक ज्या पद्धतीने क्रॅश होत होते अगदी त्या न्यूजचा इफेक्ट आपल्याला बाकीच्या स्टॉकवर सुद्धा बघायला मिळालेला. आपल्याला इंडेक्स क्रॅश होताना बघायला मिळत होते, बाकीचे चांगले स्टॉक क्रॅश होताना बघायला मिळत होते आणि अदानीचे स्टॉक तर त्याच्यापेक्षा जास्त क्रॅश होताना बघायला मिळत होते. तर आपण आता या न्यूजचा उपयोग कशा पद्धतीने करून घेतो, जोपर्यंत मार्केट पडतंय त्यावेळेला आपण इंट्राडे मध्ये सेलिंग करून किंवा निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स मध्ये पुट बाय करून त्यामध्ये प्रॉफिट मिळू शकतो. आता फक्त असं नाही की डायरेक्ट आपण उठलो डायरेक्ट सेल करायचं आहे किंवा डायरेक्ट पुट बाय करायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे ज्या स्ट्रॅटेजी आहेत, ज्या वेळेला मार्केट क्रॅश होतं, क्रॅश होताना कशा पद्धतीने पुट बाय करायचं किंवा कशा पद्धतीने सेल करायचं यासाठी तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी यूज करताय त्या स्ट्रॅटेजीचा उपयोग करून तुम्ही त्यामध्ये प्रॉफिट जनरेट करू शकता. आणि सगळ्यात महत्वाची अपॉर्च्युनिटी जी असणार आहे ती अपॉर्च्युनिटी असणार आहे स्विंग ट्रेडरना आणि इन्व्हेस्टरना. भरपूर दिवस झालं मार्केट आपलं ऑल टाइम हायला बघायला मिळतंय. आपल्याला मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी परफेक्ट एंट्री नाही भेटत. तर या न्यूजमुळे आपल्याला ना चांगले चांगले स्टॉक तुम्हाला एकदम डिस्काउंटेड प्राइसने भेटू शकतात. आता हे स्टॉक कशा पद्धतीने शोधायचे की मार्केट पडतंय तर नेमकं आपल्याला कुठं कशा पद्धतीने बाईंग करायचं आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, ज्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. कारण मी जे स्टॉक घेत असतो स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा इन्व्हेस्टिंगसाठी ते आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकत असतो. त्यामुळे आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वतः प्लॅन करणार असाल तर जोपर्यंत मार्केट पडतंय तोपर्यंत पडून द्या आणि त्याच्यानंतर ज्याला मार्केट रिव्हर्सल पॅटर्न बनवतंय किंवा एखादी तुमची जी रिव्हर्सलची स्ट्रॅटेजी असेल त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही त्यामध्ये बाईंग करायला चालू करा. आता बाईंग करायला तुम्ही जर समजा 1000 क्वांटिटी किंवा 10,000 क्वांटिटी जर घेणार असाल तर तुम्ही एकदम 10,000 क्वांटिटी त्यामध्ये तुमची एक्झिक्यूट करायची नाही. तर तुम्हाला काय करायचं, ऍव्हरेजिंग करायचं. सगळ्यात पहिल्यांदा 2000 क्वांटिटी, त्याच्यानंतर थोडं मार्केट वाढलं, एखादा पुलबॅक आला, त्याच्यानंतर त्याचा हाय ब्रेक केला, त्यानंतर 2000 क्वांटिटी, असं करत करत तुम्हाला 10,000 क्वांटिटी त्यामध्ये ऍड करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण जी रॅली आहे ती रॅली कॅप्चर करायची. पाठीमागच्या वेळेला हिंडनबर्गने जो रिपोर्ट दिलेला त्यानंतर अदानीचे स्टॉक किती क्रॅश झालेले आणि क्रॅश झाल्यानंतर मार्केट त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं त्याच्या कितीतरी पटीने ते स्टॉक वाढलेले आहेत. ओके, आता थोडक्यात जर बघायचं म्हणलं तर अदानी ह्या रिपोर्टमुळे जर तुम्हाला वाटत असेल की अदानी पूर्णपणे क्रॅश होईल, अदानी संपून जाईल, तर तसं होणार नाही. एका हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे मार्केट क्रॅश होताना अदानीचे स्टॉक क्रॅश होताना तुम्हाला बघायला मिळू शकतं, पण अदानी संपणार नाही. कारण आपल्या इंडियामध्ये अशा 4-5 ज्या मेन कंपनी आहेत, ज्या मेन इंडस्ट्री आहेत, त्या इंडस्ट्रीमुळे आपली जी अर्थव्यवस्था आहे ती एकदम स्ट्रॉंग आहे. रिलायन्स असेल, अदानी असेल, टाटा असेल किंवा अजून काय असतील, मी सगळ्यांची नावं इथे घेत बसणार नाही. पण हे 5 ते 10 ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यापैकी एक अदानी कंपनी आहे आणि त्यामुळे जर अदानी पूर्णपणे जर क्रॅश झाली तर आपली पूर्णपणे अर्थव्यवस्था ढासळून जाणार आहे. त्यामुळं इंडियन गव्हर्नमेंट इतक्या सहजासहजी अदानीला क्रॅश होऊन देणार नाही. थोड्या वेळासाठी 1-2 आठवड्यासाठी किंवा एका महिन्यासाठी आपल्याला व्हॉलॅटिलिटी किंवा मार्केट डाऊन होताना बघायला मिळेल, पण त्याच्यानंतर पाठीमागे जसं बेस बनवून परत अदानीनं हायवर हाय बनवलेला आहे, अगदी त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला अदानीचे स्टॉक पडताना बघायला मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ फक्त अदानीचे स्टॉक नाही, अदानी बरोबर इतर चांगले सुद्धा स्टॉक आहेत ते खाली पडणार आहेत, तर ते स्टॉक तुम्हाला डिस्काउंटेड प्राइसने भेटणार आहेत. तर ती अपॉर्च्युनिटी आपण मिस करायची नाही, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायचं आहे, तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओला. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर तुम्हाला पाहिजे आहे ते सांगायला अजिबात विसरायचं नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.